सुभाष लोंढेंना विखे पाटलांची साथ, प्रभागासाठी गेम चेंजर। महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू झाल्याने अहिल्यानगर शहरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्यात। मनपा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही आपली सेना तयार ठेवली आहे। असं असलं तरी उमेदवारांनी निवडणुकीमध्ये कोणतीही चूक होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते। प्रभाग 11 मधून स्थायी समितीचे माजी सभापती सुभाष लोंढे यांनी भाजपकडून दंड थोपटल्याने लोंढे यांच्या उमेदवारीचा अनेकांनी धसका घेतलाय। नव्याने तयार झालेल्या प्रभाग 11 मध्ये बहुतांश भाग हा लोंढे यांच्यासाठी जुनाच आहे, त्यामुळे तेथील सुभाष लोंढे यांची क्रेज निवडणुकीच्या निकालाचे गणित सांगून जाते। त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांची साथ महापालिका निवडणुकीत माजी सभापती सुभाष लोंढे यांना मिळाल्यास प्रभागासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24। मित्रांनो, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मातब्बर नेत्यांनी आपल्या सोयीच्या प्रभागात पक्षांतर केल्याची वस्तुस्थिती आहे। तसेच केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असल्याने प्रभागात विकास निधी आणण्यात आणि विकास कामं करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याने अनेकांनी भाजपशी जुळतं घेतलंय। त्यात नुकत्याच लागलेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्यात। निकालातून भाजपच मोठा भाऊ ठरलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही जनतेचा कल भाजपकडेच असल्यानं भाजपकडून महापालिका निवडणूक लढण्यासाठी 310 पेक्षा अधिक जणांनी मुलाखती दिल्यात। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून स्थायी समितीचे माजी सभापती तथा अनुभवी नगरसेवक सुभाष लोंढे हे भाजपकडून निवडणूक लढविणार असल्यानं अनेकांचे धाबे दणाणलेत। लोंढेंच्या नावामुळेच प्रभागातील राजकारण तापलं असून विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे। स्थायी समितीचे सभापती म्हणून कार्यरत असताना सुभाष लोंढे यांनी विकास कामांचा धडाका लावला होता। रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, नागरी सुविधा यांसह अनेक महत्त्वाची कामं मार्गी लावल्याचा दावा समर्थकांकडून केला जातोय। केवळ पदापुरतं न थांबता नगरसेवक म्हणूनही त्यांनी प्रभागातील प्रश्न सातत्याने महापालिकेत मांडलेत। हे त्यांच्या कामकाजाचं वैशिष्ट्य मानलं जातं। सध्याच्या घडीला लोंढे हे विखे पाटलांचे निकटवर्तीयांमध्ये गणले जातात। विखे पाटलांची राजकीय ताकद आणि संघटनात्मक पाठबळ लोंढेंना मिळत असल्याने प्रभाग 11 मध्ये भाजपची बाजू अधिक मजबूत होत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। विखे पाटलांची साथ ही लोंढेंसाठी गेम चेंजर ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। प्रभागातील जनसंपर्क हा लोंढेंचा मोठा प्लस पॉइंट मानला जातोय। नागरिकांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर तात्काळ हस्तक्षेप आणि कामाच्या माध्यमातून तयार झालेला विश्वास यामुळे लोंढेंना मोठा लाभ होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळेच आगामी निवडणूक लोंढेंसाठी तुलनेत सोपी जाऊ शकते असा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला जातोय। दरम्यान लोंढेंच्या उमेदवारीमुळे विरोधी गोटात हालचालींना वेग आला असून सक्षम उमेदवार शोधण्याचं आव्हान त्यांच्या समोर उभं ठाकल्याचं बोललं जात आहे। प्रभाग 11 मध्ये लोंढे निवडणूक रिंगणात उतरल्यास ही लढत एकतर्फी होईल की चुरशीची होईल याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। महापालिका निवडणुकीचं मतदान जसजसं जवळ येत आहे तसतसं प्रभाग 11 मधील राजकारण अधिक आक्रमक आणि रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे या प्रभागातील निवडणुकीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। तुम्हाला या प्रभागाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।